आम्ही बंद करतोय, तुम्ही बंद करा. आंदोलन केल्यानं जर बदनामी होतो सर आणि घरी बसणार आहे. अरे जेवढे तुम्ही मोबाईलवर कॉमेंट्स करता ना, तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना, आम्ही अधिक जास्त जिंकली असते. पण निव्वळ आम्ही पाहतोय बदनामीचं दर. काही चॅनल कसे आहे, अंबानीचा किती वाटा आहे, अदानीचा किती वाटा आहे, काढायला लावू नका. आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन, त्यांना नको आहे. हे जर काढत बसलो ना तर तुमच्या अंगलट येईल. आणि एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते, आमच्या जीवावर बेतणारे होते. आम्ही 9-8 दिवस उपोषण बसलोय. वाईट आमचं झालं असतं, माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं. लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी. आणि असं सगळं असताना आपण पाहिजे 150 वर्ष लागले स्वातंत्र्याला. स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला 2 पिढ्या गमावं लागल्या. मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत. पण 8 महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे. हे सोपं आहे, हे यश नाही आहे. सगळे शेतकरी एकत्र होऊन लढतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबतं, सगळ्या जातीपाती विसरून, धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का? आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे. सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून. जो कर्जाचा मुद्दा संपला होता, या बच्चू कडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला. किती आंदोलन केले हो आम्ही आतापर्यंत. संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता. तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला. वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला. कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला. रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली. रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025चं. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला. आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलो 11 एप्रिल 2025 ला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो. आम्ही अडवून ठेवलं होते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला. हे साले सगळे झोपले होते. तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला. रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं. ते केलं 14 मे 2025 ला. गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं. ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला. 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलोय. काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला? करा ना आंदोलन. आम्ही जिथं फसलो